या सगळ्यांचा सत्कार केला, खासदारांचा तर केलाच, पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला. आणि तो एवढ्यासाठी केला, सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात. हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार चालेल का, सरकार पडेल का, पडेल का नाही, चालेल का नाही, पडलंच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो. आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली. हो पडलेत, जरूर पडलेत. संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत. सर्व देशभक्त, त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित, बौद्ध सगळेच आले. शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का, तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आणि संजय, आता तुम्ही बोलले ते बरोबर, तिथे जे डोमकावळे बसलेत, आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले, पिंडदान वगैरे, त्यांची कावकाव सुरू झालेली आहे. मी काय हिंदुत्व सोडले? वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले? पण केवळ आणि केवळ देशभक्त, संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले, आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे. तुम्ही म्हणाले कसं? तुम्ही 2014 सालचा एनडीएचा फोटो बघा, 2019चा एनडीएचा फोटो बघा, कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी. आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, हे काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे, नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदीजी, तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा. काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचनं दिलेली नाहीयेत? नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासनं दिलेली नाहीयेत? आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेला तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत ना. हे बघा, हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना. पण आमच्याकडे चोरीमारी नाहीये, कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल, यांच्यासारखा पाठून वार करणारे आमच्या अवलाद नाहीये. आम्ही लढू तर समोरून लढू, पण सरकारी यंत्रणेचा वापर करून, दुरुपयोग करून, जसं आता काल संजय तुम्हीच तो आग्रह लिहिलाय, मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी, स्वयंसेवी संस्था आहेत ना, त्याच्यात विश्वंभर चौधरी आहेत, असीम सरोदे आहेत, निखिल वागले आहेत, अनेक युट्यूबर्स आहेत, त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. अनेक, हेमंत देसाई आहेत, रवीश कुमार आहेत, कितीतरी अशी मोठी यादी आहे, ध्रुव राठी आहे, अनेक जण आहेत. या सगळ्यांनी आम्हाला मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे. मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद, हुकुमशाही तोडा मोडा, फोडून टाका आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार, हा नक्षलवाद वाटतो